विष्णूचे अवतार असणारे विष्णूंचं काय आहे काम? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. एवढंच आहे संभव आम्ही केली. मग सज्जनाचं रक्षण करावं लागेल, दुर्जनाला मारावं लागेल, काही करावं लागेल, पण धर्म संस्थापनासाठी कार्य. रामारायांच्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त धर्म संस्थापना हा एक शब्द घेऊन आपण प्रवचन केलं तर 7 दिवस करता येईल. नंबर 2 शेषनाग आहे. लक्ष्मण भैया बघा कसे फुटकारतात. कुठेही रागावण्याचे क्षण असतील तर तुम्हाला कोण दिसतील? लक्ष्मण भैया दिसतील. माता सीतेची परीक्षा घ्यायला निघाले तर लगेच रामावर ते माझ्या आईची परीक्षा घेतो तू, मी तुझ्या विरोधात युद्धाला तयार आहे. म्हणजे जेव्हा रामरायाला वनवास होतो तेव्हा लक्ष्मण भैया काय म्हणतात माहितीये? आपल्या वडिलाला म्हणतात माफ करा. आपल्या वडिलाला म्हणतात की हा जो बाप आहे ना दशरथ, अरे स्त्रीलंपट आहे, बायकोचा ऐकून काही बोलतो, हा होणार नाही असं आहे, युद्धाला तयार आहे मी, कोण येतो बघू माझ्या रामरायांच्या आडो. म्हणजे लगेच्या लगेच संताप शेषनागाचा अवतार आहे. याही विषयावर आपल्याला बरंच बोलता येईल पण आपण ओघवतच सांगूया. शत्रुघ्न भैया आणि भरत भैया. भरत भैया हे अवतार कुणाचे आहेत? तर शंखाचे अवतार आहे. शंखाचं वैशिष्ट्य काय असतं? स्थिर राहणे एका ठिकाणी तुमच्या भुजेमध्ये आणि आतमध्ये पाणी असते आणि त्या पाण्याची दिशा कोणत्या दिशेला असते? परमात्म्याच्या दिशेला असते. जेव्हा गरज असेल तेव्हा गर्जना करायची, अन्यथा शांत बसायचं. स्थिरता हा शंखाचं वैशिष्ट्य आहे. भरत भैया पण 14 वर्ष नंदीग्राम मध्ये स्थिर बसतात आणि तिथून राज्यकारभार करतात. आणि शत्रुघ्न भैया कशाचे आहेत? सुदर्शनाचे. सुदर्शनाचं काय वैशिष्ट्य असतं? ते स्थिर असताना सुद्धा गतिमान असतं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मालकानं सांगितलं तेवढंच काम करायचं आणि वापस यायचं. शत्रुघ्न भैया 14 वर्षात, माफ करा पुन्हा एकदा एका लक्ष देऊन, 2 दिवस एका ठिकाणी कधीही मुक्काम केले नाही. आपल्या भावाचं राज्य ब्रह्मांडाचं सुरक्षित राहावं यासाठी शत्रुघ्न भैया 2 दिवस सलग एका ठिकाणी मुक्काम न करता फिरले. लक्षात आलं? आता मला जे तुम्हाला सांगायचं ते सांगतो. आता लक्ष द्या. जनक राजांच्या 4 पुत्री, सीता माता, वनवास झाला होता का? नाही झाला होता, पण वनवास आला. लक्ष्मण भैयाच्या बायकोला वनवास झाला होता का? नाही झाला होता, पण लक्ष्मण भैया वनवासात असल्यामुळे त्यांना पण वनवास झाला. बर, भरत भैयाच्या बायकोला वनवास झाला होता का? नाही झाला होता, पण ते नंदीग्राम मध्ये 14 वर्ष होते आणि भरत भैयाची पत्नी राजमहालात 14 वर्ष वनवासातच. बर, शत्रुघ्न भैयाची पत्नी हे 14 वर्ष सतत भ्रमंती करत होते, त्यामुळे वनवासातच. जनक राजांनी एकदा तरी सांगितलं का काय माझ्या लेकीचे त्रास करून घेतात? लेकीच्या संसारात हस्तक्षेप केला का? माय माऊली लक्ष द्या, सगळ्यात जास्त लेकीच्या संसाराचं वाटोळं तुम्हीच करताय. लेकीच्या संसारात गरज नसताना काड्या करायच्या. तूच भांडे घासलीस, सासू काय करत होती मग? काय स्वयंपाक बनवलास? कोण बनवला? पाणी सोडले नाही का? तिचे प्रश्न तिला सोडून द्या. तुम्हाला काय पहिल्या दिवशी 5 स्टार मध्ये घेऊन गेला होता का नवरा? काही अडचणी होत्या ना, तिला पण सहन करू द्या, तिला पण जगू द्या. जनक राजांनी आपल्या जीवनामध्ये 4ही लेकीच्या बाबतीत एकदाही तक्रार केली नाही. मला हे सांगायचं तुम्हाला. तुम्हीही आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा की तिच्या संसारामध्ये लांबून आशीर्वाद द्यायचे. एवढा प्रयत्न केला तर त्यांची पूजा होणार आहे, नाहीतर मग एका लेकरा सगळं वापस मग करत बसा सगळे एक गोष्टी. असं
आपल्याला केवट कडं यायचं आहे, केवट मागतो काय हे आपल्याला बघायचं आहे. केवट जेव्हा या तिघांना बघतो तेव्हा तो म्हणतो, रामराया मी तुम्हाला माझ्या नौकेत बसू देणार, कारण तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय. साधी तुमची पायधूळ पडली तरी म्हणे शिलांची बाई होते, आईला उद्धार झालाय ना, तर हे असं होतं. अहो मला एकच नौका आहे आणि एकच बायको आहे, त्या बायकोचं पोट भरण्यासाठी ही नौका चालवतो. या नौकेची जर बायको झाली तर दोन दोन बायकांची पोट भरण्यासाठी अवघड आहे. तुमच्यापैकी किती जणाला दोन दोन बायका आहेत मला माहित नाही. म्हणजे नाही, मनातल्या मनात सांगितलं. पुरुषांना परवानगी आहे मनातल्या मनात सांगण्याची. तसंही तुम्हाला सांगून ठेवतो, प्रत्येक पुरुषाला दोन बायका असतात. एक सुमती असते, एक सुरुची असते. जसं उत्तानपाद राजाला असते ती सुरुची म्हणजे आवडीनुसार वागायचं आणि सुमती म्हणजे योग्यतेनुसार वागायचं. चांगलं आचरण करणं म्हणजे सुमतीचं ऐकणं आहे आणि हवं तसं गुंदडत फिरणं हे सुरुचीचं ऐकणं आहे. तसं आपण सगळेजणच करत असतो. मी तरी कुठे त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणावं. त्याच्यामुळे प्रत्येक पुरुषाला दोन बायका आहे. हेच सगळं बायको रेकॉर्डिंग केली आहे माझी. म्हणजे हे काल्पनिक असतात बरं का, काही हे काल्पनिक असतात. हा घरी जाऊन ब्रिगमोहनजी सरांना काहीच बोलायचं नाही, हे काल्पनिक असतात. म्हणजे जगू द्याला. काय होतं आजकाल सिरियलचा जमाना आहे, जेठालाल सगळ्यालाच आवडतो. इनको आपने फ्री कर दिया है, अब जो करना है. ऐसे वक्त में फ्री किया जब कुछ नहीं कर सकते, तब जाके कुछ करते. तो यहाँ पे केवट जी हमारा इंतजार कर रहे हैं. केवट जी म्हणतात, रामराया मी तुम्हाला लगेच्या लगे बसू देणार, कारण माझ्या नौकेची बाई झाली तर मला चालणार. तुम्हाला ऐकू येत आहे ना सगळ्यांना? शेवटी ऐकू येत आहे काही लोक? हा, दोन दोन बायका कशा सांभाळायच्या? त्यामुळं मी काय करेन, तुमचं पाद्यपूजन करेन, तिघांचं पण करेन. कारण एकाचा प्रकार हा माहितीये, दुसऱ्याचा काय माहिती नाही. दुसरंच काहीतरी होऊन बसलं तर, आणि मी माझ्या सीतेचे पण पाद्यपूजन करेन. काय मागितलं केवटाने माहितीये? तुमच्या घरी तुमच्या जवळ जर कोणी श्रेष्ठ व्यक्ती आला तर पहिलं पाद्यपूजन त्याचं केलं गेलं पाहिजे. तुमच्या घरी जर ज्ञानी आला तर तो ज्ञानी ब्राह्मणच आहे, त्याचं आडनाव काय बघू नका. पुन्हा एकदा सांगतो, जर ज्ञानी तुमच्या व्यक्ती घरी आला तर त्याला पहिले पाय धुवायला पाणी द्या, त्याचं पाद्यपूजन करा. पूर्वी पद्धत होती, आल्याबरोबर पहिले पाद्यपूजा करायची, म्हणजे पाय द्यायचं, नंतर गुळाचा खडा द्यायचा. त्यांना ते गुळाचा खडा खाऊन पाणी पिलं की मग विचारायचं कसे आहात ते. आता दरवाजा उघडण्या अगोदर विचारत आहेत कोण पाहिजे? पप्पा नाही येत. पप्पाने सांगितले पप्पा घरी नाही. ते जर खूप छोटस बाळ असेल तर सांगतात, पण मोठं असेल तर काय करतात, हुशार असतं ते. आपल्या घरातच युनिव्हर्सिटी आहे ना खोटं बोलवायची, आपणच शिकवतो त्यांना की कसं बोलायचं, आणि मग ते शिकतात आणि मग तिथून सुरुवात होते. त्यांनी सांगितलं मला तिघांचे पण पाद्यपूजन करू द्या. मग रामरायाने पाद्यपूजन केलं. तिकडे नेऊन जेव्हा सोडलं तेव्हा केवटाने म्हणलं की आता काय? रामरायाने म्हणलं आता काहीतरी द्यायला पाहिजे तुला, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी भाव दिसतायत. ते म्हणले काही नाही, आपण दोघे एका व्यवसायातले आहोत, काही देणे घेणे व्यवहार एका व्यवसायात होत नाही है ना. समजा ब्रिगमोहनजी सोबत आणखी एक टूर्स ट्रॅव्हल्स म्हणला की मला तिथपर्यंत जायचं आहे, ते पैसे नाही घेणार त्याचे. का बरं? एकाच व्यवसायातले समव्यवसायिक असतात, पैसे नाही घेत. ते म्हणजे आपण दोघं समव्यवसायिक आहोत. लक्ष्मण भैयाला आला राग, माझा भाऊ ब्रह्मांड नायक आणि तू एवढा छोटासा केवट, आणि तू म्हणतोस की आम्ही एका व्यवसायातले आहोत, कसं काय रे? ते म्हणजे कसं आहे माहितीये, मी या नदीच्या किनाऱ्यापासून त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पार करून घेऊन येतो, सुरक्षित आणतो, आणि रामराया भवसागराच्या या तीरापासून त्या तीरापर्यंत घेऊन येतो. तसे दोघेही नावाडीच, त्यामुळे एका व्यवसायातले आहोत.
त्यामुळे एका व्यवसायातली लोक एकमेकांना पैसे नाही घेत. म्हणलं आता काहीतरी तू काम केलेस, काहीतरी मागायला पाहिजे. ते म्हणजे हो मागतो ना. 3 गिराईक केलेत, 3 मागायला पाहिजे. 1, तुम्ही माझे डोळे बांधा. लक्ष देऊ नये. तुम्ही माझे डोळे बांधा आणि जेव्हा 14 वर्षानंतर इकडे याल तेव्हा इथेच उतरा, तुमच्या हाताने डोळे उघडा, कारण तुम्हा तिघांना एकत्र बघितले. आता या जगात मला बघायची काय इच्छा राहील. कधीतरी डोळ्यांनी म्हटलं पाहिजे आपल्या की आता मला काही बघायचं नाहीये. आणि त्यानंतर डोळे बघत असतील तरी सुद्धा काही संबंध नाहीये मला या बघण्याचा. दिसतंय म्हणून बघतोय, पण मला काही इच्छा नाहीये. कधीतरी असं वाटलं पाहिजे आपल्या जिभेला की आता खायची इच्छा संपून गेली आहे, आता जे मिळेल ते खाईनच, पण हे पाहिजे इच्छा संपून गेली आहे. असं कधीतरी झालं पाहिजे. कधी होईल माहित नाही. माझं झालं नाही अजून, तुम्हाला कसं सांगा. कारण व्यासगादीवर बसून खोटं कसं बोलणार. माझीच अवस्था ती नाही अजून की एखादी मुलगी बघितल्यावर साक्षात सरस्वतीचा अवतार दिसावा अशी योग्यता माझीच आली नाही अजून, तुम्हाला कसं सांग. त्यामुळं ते म्हणजे की पहिला मागणं आहे की माझे डोळे बांधा आणि 14 वर्षानंतर तुम्हीच उघडा. या पहिल्या मागण्यातून काय मागितलं माहितीये? 14 वर्षानंतर गप्प यायचं, 3 जण पण यायचं, उशीर करायचा नाही बरं का. हे बंद डोळे तुमची वाट बघतायत, पुन्हा तुम्हालाच बघायचंय, दुसरं काही इच्छा नाही. ठीक आहे, दुसरं काहीतरी मागायचं. काय तुम्हाला मी पार करताना आदर सत्कार युक्त पार केलंय. जेव्हा माझ्या जीवनाचा शेवटचा क्षण येईल तेव्हा वेळ नाही लावायचा, वेळ नाही लावायचा. मला या भवसागरातून पार करायचं. ठीक आहे, 2 लोकांसाठी सांगितलास, अजून तिसऱ्यासाठी काय मागायचंय माग. केवटाने जे तिसरं मागणं मागितलंय ना ते तुम्हाला शोधण्यासाठी ठेवणार आहे. आज रात्री तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे. केवटाने 3 मागण्या मागितल्या, त्यातल्या 2 मी तुम्हाला सांगितल्या. आता केवटाची तिसरी मागणी तुम्हाला एकतर माझे व्हिडिओ शोधावा लागेल, नाहीतर मग अजून काहीतरी शोधावं लागेल. पण ते शोधून केवटाची तिसरी मागणी काय मला सांगायची, मी नाही सांगणार. म्हणजे मागायचं काय याची योग्यता जर असली तर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ होता येईल.